आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। राजकुमार श्रीराम आणि लक्ष्मण आपल्या सर्व संपत्तीचे दान करून, महालांचा त्याग करून वनगमनासाठी तयार होऊन आले आहेत। दोघे भाऊ कुलवधू सीतेसोबत द्वारावर उभे आहेत। आपल्या दर्शनाची आज्ञा मागत आहेत। काय आज्ञा आहे? सुमंत्र, त्यांना लगेच घेऊन ये। जशी आज्ञा महाराज। पिताश्री, मी दंडकारण्यात जाण्याआधी आपला आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे। माझ्यासोबत लक्ष्मण आणि सीतेलाही वनात जायची आज्ञा द्यावी। काय? लक्ष्मण, सीता? नाही नाही नाही। मी त्या दोघांना थांबवायचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांनी आपला हट्ट सोडला नाही। कृपया आपण आपलं दुःख आवरा पिताश्री, आम्हाला जायची परवानगी द्यावी। सीते, मुली, तू वनातही एखाद्या महाराणीसारखीच राहशील। क्षमा पितृदेव, क्षमा गुरुदेव। तुम्हा गुरुजनांना माझे केवळ एवढंच निवेदन आहे, जिचा पती तपस्वी वेशात राहील त्याच्या पत्नीने राजसी थाटात आयुष्य घालवावं, तिला हे शोभेल का? हे स्त्री धर्माला अनुकूल आहे का? असं करण्यानं माझ्या वडिलांचा मान वाढेल की माझ्या सासरच्या कुळाचे यश वाढेल? माताश्री, मला ही वस्त्र प्रदान करा। आर्य सुमंत, हा रथ इथं का थांबवलं? कुमार, इथे आपल्या कौशल राज्याची सीमा संपते। भ्राता लक्ष्मण, आता इथून आपण आपली मातृभूमी सोडून जात आहात। भ्राता लक्ष्मण, देवी सीते, आपल्या देशाची सीमा पार करण्याआधी या आपण आपल्या जननी जन्मभूमीचा निरोप घेऊ। मातृभूमीच्या मातीला आमचा शतशः प्रणाम। हे क्षुभाकू वंशाची जन्मभूमी, पृथ्वीवरील सर्वात पवित्र ठिकाण। हा राम आज तुझ्या पदराच्या छायेतून दूर जात आहे, पण मी मात्र जिथं राहीन, माझं हृदय तुझ्या पावन मातीतच गुरफटलेलं असेल। माते, मी तुझी थोडीशी माती घेऊन जात आहे, म्हणजे रोज कपाळावर याचा टिळा लावू शकेन आणि या रूपात मातृभूमीची मी रोज वंदना करू शकेन। महाराजांचा विजय असो। राजकुमार श्रीराम आणि लक्ष्मण आपल्या सर्व संपत्तीचे दान करून, महालांचा त्याग करून वनगमनासाठी तयार होऊन आले आहेत। दोघे भाऊ कुलवधू सीतेसोबत द्वारावर उभे आहेत। आपल्या दर्शनाची आज्ञा मागत आहेत। काय आज्ञा आहे? सुमंत्र, त्यांना लगेच घेऊन ये। जशी आज्ञा महाराज। पिताश्री, मी दंडकारण्यात जाण्याआधी आपला आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे। माझ्यासोबत लक्ष्मण आणि सीतेलाही वनात जायची आज्ञा द्यावी। काय? लक्ष्मण, सीता? नाही नाही नाही। मी त्या दोघांना थांबवायचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांनी आपला हट्ट सोडला नाही। कृपया आपण आपलं दुःख आवरा पिताश्री, आम्हाला जायची परवानगी द्यावी। मी 14 वर्ष वनात राहून आपली प्रतिज्ञा पूर्ण झाल्यावर पुन्हा आपल्या चरणावर मस्तक ठेवायला इथे येईन। नाही नाही राम, तू वनात नको जाऊस। कैकेयीला दिलेल्या वचनांशी मी बांधलेलो आहे। तू नाही, तू वीर आहेस। मग धर्माने तुला दिलेले हे राज्य तू माझा विरोध करून हिसकावून का घेत नाहीस? पिताश्री, मला माहित होतं की तुम्ही हेच म्हणाल। मी तर तुमची महानता जाणतो। तुम्ही तुमचं यश, तुमची कीर्ती, संपूर्ण आयुष्याची तपस्या आणि सुकर्मांचं बलिदान याच गोष्टीसाठी करताय की ज्यामुळे तुमच्या पुत्रावर अन्याय होऊ नये। ज्याचा असा महान पिता असेल त्या पुत्राचंही हेच कर्तव्य आहे
की तो आपल्या पित्याच्या महानतेला डाग लागू देणार नाही. जरी मला पितृआज्ञा उल्लंघनाचं पापही लागलं तरी मी ते कार्य अजिबात करणार नाही ज्यानं तुमच्या विमल कीर्तीला धक्का लागेल. तुला आपल्या पित्याला सत्यवादी करायचे आहे, त्यासाठी तू सगळं सहन करशील. परंतु मी राजमहालात राहणार आणि तू वनाचे दुःख भोगणार. नाही वत्सा, नाही, मीही तुझ्या बरोबर वनात येणार. पिताश्री, आपणच म्हणाला होतात की राजा हा प्रजेची ठेव असतो. त्यामुळे पुत्र मोहात आपल्या प्रजेला असहाय्य सोडून तुम्ही कसे जाऊ शकाल? आपण माझ्या दुःखाची काळजी नका करू. सुख आणि दुःख केवळ मनाच्या स्थितीची नावं आहेत. मी तर माझ्या मनाला वनातील गोष्टींकडे आकर्षित केलंही आहे. शास्त्रानं पित्याला देवांचाही देव मानला आहे. आपल्याला देव मानून मी माझ्या वनगमनाला तुमची पूजाच समजतो. मला वनगमनाची आज्ञा द्यावी, ज्यामुळे मी समजेन की तुम्ही माझ्या पूजेचा स्वीकार केलात. हो, ही विधीची कशी घोर विटंबना आहे. कोणत्या धर्मसंकटात अडकले दशरथाचे प्राण. मी जगूही नाही शकत आणि मरूही नाही शकत. ठीक आहे, तशी विधात्याची इच्छा. सुमंत्र, महाराज, आमची आज्ञा आहे. चतुरांगणी सेना अंगरक्षणासाठी रामाच्या मागे मागे वनामध्ये जाईल. अयोध्येचा संपूर्ण राजकोष, अन्न भंडार यांच्या बरोबर जायला हवं. त्याने वनातल्या पावन प्रदेशात ऋषी मुनींबरोबर हे यज्ञ अनुष्ठान करतील. पर्याप्त दानदक्षिणा देऊन सुखाने राहतील. आमच्या आज्ञेचे पालन केले जावे. महाराज, जर सगळी सेना, राज्याचा सगळा कोश रामाबरोबर निघून जाईल तर या श्रीहीन, धनहीन आणि या उजळलेल्या अयोध्येच्या राज्याचा माझा पुत्र भरत कधीही स्वीकार करणार नाही. तुम्ही कान उघडे ठेवून ऐका. तुम्ही वचन गमावलेलं आहे. भरताला राजा म्हणून स्वीकार केलेला आहे. आणि मग राज्याच्या अनुमतीशिवाय तुम्ही राज्यातील कोणतीही वस्तू राजाबाहेर कोणत्या अधिकाराने पाठवता आहात? तुम्ही दिलेल्या वराप्रमाणे रामाला तापस वेशात 14 वर्ष मुनींप्रमाणे वनात राहायचं आहे. यांना तर हे राजाचे अलंकार, वस्त्र, आभूषण सगळ्यांचा इथेच त्याग करून गेलं पाहिजे. म्हणूनच मी यांच्यासाठी मुनींचे वस्त्रही मागून ठेवले आहेत. मंथरा, हे रामासाठी. देवी कैकेयी, क्रूरतेची ही एक सीमा असते. तुमचं हे आचरण पाहून माझ्याही मनात आलंय की मी ही अयोध्या आणि या राज्याचा त्याग करून श्रीरामाबरोबर वनात निघून जावं. तुम्ही जी आपल्या पतीची दुर्गती केली आहे याच्या फळ स्वरूपात कोण जाणे तुम्हाला कोणकोणते नरक भोगायला लागणार आहे. परंतु कदाचित यात तुमचा दोष नसेल, कारण लिंबाची पानं पिळून त्यातून मध नाही मिळत. तुमच्या मातेनेही आपल्या पती बरोबर स्त्रिया हट्ट करून आपलीच दुर्दशा करून घेतली होती. आर्य सुमंत, तुम्ही मर्यादा ओळखून राहिलात तर अतिउत्तम होईल. आर्य सुमंत, माता कैकेयी योग्य तेच सांगतायत. आम्हाला आत्ताच मुनिवेश धारण करून गेलं पाहिजे. राज्याबरोबर मी सर्व राजसी भोगांचाही त्याग केला आहे. त्यावं माते, आपल्या आशीर्वादांनिशी आम्हाला हे मुनिवस्त्र प्रदान करावं. हे लक्ष्मणासाठी. हे तुझ्या सुनेला सीतेसाठी. थांब देवी कैकेयी. तुझ्या स्त्रिया हट्टाने पतीची मर्यादा तर नष्ट केली, परंतु रघुवंशाची मर्यादा तरी भंग करू नकोस. सीता तुझी पुत्रवधू आहे.
रघुवंशाची शोभा, सूर्यवंशाची लाज, तिची उत्तम वस्त्र आणि आभूषण काढून घेऊन तिला मुनिवस्त्र देत असताना तुझे हात नाही कापत. तू केवळ रामासाठी वनवासाचा वर मागितला होतास. त्यामुळे सीता राजकुमारी सारखी पूर्ण राजशाही थाटात वनामध्ये राहील, ही आमची आज्ञा आहे. गुरुदेव योग्यच सांगतायत. सीता जिथे राहील राज्याची राणी होऊन राहील. मी महाराज जनकांना वचन दिलं होतं की सीतेचा अयोध्येच्या महाराणी सारखाच आदर सत्कार केला जाईल. सीते, मुली, तू वनातही एखाद्या महाराणी सारखीच राहशील. क्षमा पितृदेव, क्षमा गुरुदेव. तुम्हा गुरुजनांना माझे केवळ एवढंच निवेदन आहे, जिचा पती तपस्वी वेशात राहील त्याच्या पत्नीने राजसी थाटात आयुष्य घालवावं. तिला हे शोभेल का? हे स्त्री धर्माला अनुकूल आहे का? असं करण्यानं माझ्या वडिलांचा मान वाढेल की माझ्या सासरच्या कुळाचे यश वाढेल? माताश्री, मला ही वस्त्र प्रदान करा आणि मला शिकवा की ही परिधान कशी करायची. ये ग सुनबाई, मी शिकवते तुला. मी निसून देते. ये 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 ठेव. चल ये ये ही वस्त्र तुला खूप आवडतात ना. ये मी नेसवते. ही वस्त्र काढून ठेव. काढून ठेव दागिने. चल काढ काढ. चल. नाही नाही सीते, तू पाहिजे तर मुनिवस्त्र धारण कर, पण तू आभूषण नको काढूस. एका विवाहित स्त्रीने आभूषण न घालणं अपशकुनाची गोष्ट आहे. जशी आज्ञा गुरुमाता. रामाशिवाय अयोध्या वृक्ष होऊन जाईल, स्मशान होईल इथे. मग हे उजाड राज्य दे आपल्या भारताला. आम्ही हा अन्याय नाही होऊ देणार. सहन कोणी कशी करेल, अशी घात कठेचे. पुत्र पित्याच्या समोर धारण करी जोगीचा वेश. नाही नाही विधात्या, हे दृश्य पाहूनही माझे प्राण का नाही गेले. जानकी, मुली, मी तुला हात जोडतो. तू वनात नको जाऊस. मी महाराज जनकांना कसं तोंड दाखवू? मला कळतंय, जिथे काही सारखी क्रूर सासू असेल तिथे राहावं असं तुला वाटणार नाही. मग माझ्या लक्ष्मी, तू आपल्या पित्याकडे जाऊन राहा. वनातील घोर कष्ट तुला सहन नाही का होणार माझ्या मुली. तू वनात नको जाऊस मुली, तू वनात नको जाऊस. प्रभू, माझे प्राण तर यांच्याबरोबरच निघून जातील. मग माझ्या मृत शरीराला ठेवून तुम्ही काय कराल? पिताश्री, माझ्यावर अनुग्रह करा. पती चरणांच्या सेवेपासून मला वंचित नका करू. राम, तू जितका विलंब करशील
तुझे पिताश्री तितकेच विचलित होत जातील. म्हणून आणखीन विलंब करणं उचित नाही. आता तू लवकरच वनासाठी प्रस्थान कर. होय माते, आपलं बरोबर आहे. मला आशीर्वाद द्यावा, ज्यानं मी आपल्या वचनाचं पालन करून आपल्याला सुख देऊ शकेन. सुखी राहा. गुरुदेव, आज्ञा द्यावी. राम, तुझ्या कीर्तीचा सूर्य अनंत काळ दीप्तिमान राहो. पितृ परमेश्वर, आम्हाला आशीर्वाद देऊन निरोप द्यावा. आशीर्वाद देण्याचाही अधिकारी नाही राहिला दशरथ. असा पिताना कोणत्या काळात झाला ना होईल. आपण शोक नका करू पिताश्री. आपल्यासारख्या आदर्श राजा आणि धर्मपालक पित्यावर आम्हाला सदैव गर्वच राहील. जाण्याआधी एक निवेदन आहे तुमच्या श्री चरणांशी. माझी माता देवी कौसल्या माझ्या जाण्यानं खूप व्यथित होत आहेत. त्यांना आपण धीर द्यावा, त्यांच्याकडे लक्ष द्यावं आणि त्यांच्यावर आपली कृपा असू द्यावी. सुखी राहा. सौभाग्यवती भव. चला निघूया. आर्य सुमंत, हा रथ इथं का थांबवलं? कुमार, इथे आपल्या कौशल राज्याची सीमा संपते. भ्राता लक्ष्मण, आता इथून आपण आपली मातृभूमी सोडून जात आहात. भ्राता लक्ष्मण, देवी सीते, आपल्या देशाची सीमा पार करण्याआधी या आपण आपल्या जननी जन्मभूमीचा निरोप घेऊ. मातृभूमीच्या मातीला आमचा शतशः प्रणाम. हे क्षुभाकू वंशाची जन्मभूमी, पृथ्वीवरील सर्वात पवित्र ठिकाण. हा राम आज तुझ्या पदराच्या छायेतून दूर जात आहे, पण मी मात्र जिथं राहीन माझं हृदय तुझ्या पावन मातीतच गुरफटलेलं असेल. माते, मी तुझी थोडीशी माती घेऊन जात आहे, म्हणजे रोज कपाळावर याचा टिळा लावू शकेन आणि या रूपात मातृभूमीची मी रोज वंदना करू शकेन. इथून निषाद राजगोहची सीमा सिंगवीपूर आरंभ होते. निषाद राजगोह आमचे मित्र